मंडळी, नेहमी खरात काकूंकडे वर्गणीची पावती फाडायला येणारा गौऱ्या आज मात्र आलाय प्रेमाची चिठ्ठी द्यायला. चला तर बघूया त्याची आज तरी डाळ शिजतीये का ते. प्लॅन लक्षात आहे ना? प्लॅन लक्षात आहे ना? हो. बस फक्त मी जेवढं करत तेवढं करत राहा फक्त. बस भाई आम्ही आहे ना. बस टेन्शन घेऊ नका. रेडी? ओ खरत काकू, ओ खरत काकू, गौऱ्या आला दारात काकू, धडधड होते उरात काकू, आजी तू आलेत परत काकू. चुकला माझ्या कॉमेडीवर. अरे केस अडकला टीव्हीवर. हा केस अडकला. बरं, नंतर बघतो तुम्हाला मी. ओ खरत काकू, लवकर या, गौऱ्या आला दारात काकू, लवकर या. आता बघा आपला प्लॅन लक्षात ठेवा. खरत काकू, ओ आले आले सकाळी आवाज ऐकला ना डोकं खराब होत. ओ खरत काकू, लवकर या, खरत काकू. शूज कपडा चपला चपला. काय आहे? ओहो कुर्ल्याचा गंमत रफी. काय आवाज आहे? काय आहे? मारेन ना सनकन. कशाला आलाय सकाळी सकाळी? का चिडताय एवढं? कशाला चिडताय? तू कशाला आलाय सांग ना बाबा. बसा 2 मिनिटं बसा. काम आहे तुमच्याकडे. मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. काय? आशीर्वाद लिहिताना करायच्या चुका बोलताना कशा करतोस रे तू? जे का असेल ते द्या मला. आशीर्वाद द्या. ए घ्या रे पोरांनो, पाया पडा. पाय लागू काकू, काय बोलला? पाय लागू काकू. हा ए चल रे. नाही पैरी पोना काकू. पैरी पोना. तू पंजाबचा आहे? नाही. अरे पंजाबला तुझ्या एवढ्या ग्लासात लोक लस्सी पितात. पैरी पोना काकू, पैरी पोना. निर्मल पाया पडतो काकू. हा हा. ठीक. झालं हा. जा आता, जा जा. काकू मी काय म्हणतो, बसा ना प्लीज. सिट डाऊन. बसा काकू. बोल पटपट पटपट बोल. कशाला आलाय? प्रियाला बोलवा. तिला कशाला? कारण आपलं स्किट प्रियाचं सौंदर्यच वाचू शकेल. प्लीज प्रियाला बोलवा. हो बरोबर ना? खरंय खरंय. म्हणजे तिला कशाला? अरे बोलवा सांगतोय तर, काम आहे तिच्याकडे. ती आंघोळीला गेली. जा नंतर ये. टॉवेल वगैरे नेऊन द्यायचं का तिला? 2 मिनिटं का बसा. वळवळ करू नको, शांत बस. प्रिया ओय 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 होय. ओ ती काय- अहो, शपथ. हाय प्रिया. तू कधी आले तुम्ही? ए आता चालो, आता- आता चालो. हाय. झालं झालं ना? आता सांगशील कशाला आलाय? येस, आम्हाला बँड काढायचा आहे. हा. कसला बँड? बँड तू पागल बिगला आता कशाला बँड कडे एवढं उन्हात आणत कुठे जाणार आहे? वराती ढोल अडकवून गळ्यात. काय बोलताय? तो बँड नाही बाबा, हा. प्रोफेशनल बँड. बँड. हा अगं ते असतं ना, ते बँड असतं, त्याच्यामध्ये एक सिंगर असतो आणि तो ड्रम वाला पण असतो आणि गिटार वाजवणार पण एक असतं. हाच बॅड, हा बॅड. नाही, हा. आमिर हडकर आणि मंडळी तसं. काय गरजू लोकांचं नाव घेता यार तुम्ही. अरे आम्ही प्रोफेशनल बोलतोय, प्रोफेशनल. त्यांच्याकडे बघा, चेहरे बघा त्यांचे. असं वाटतंय 8:15 लोकांना 34 सीट पकडणार आहेत ते. हा काय बघता? ती पोरगी बघा, ती सिंगर कमी आणि महिवनामधला झायत कमी जास्त वाटतोय. लाज वाटतं तुला काय पण बोलतोस? अरे तेच सांगतोय. हा. बँड अख्खा कोणाचा बँड आहे? त्यांचं मोठं बँड आहे. ह्यांचा त्यांचं बँड आहे ना. सांगा बाबा, बँडची नाव सांगा जरा. बँड कशी असं सांगा. इंडियन ओशन काकू. हा पिंक फ्लॉइड. हा. द बीटल्स. कळलं काय? म्हणजे काय? अरे तुम्ही काय काय? आमिर हडकर आणि मंडळी. कसं वाटतं ते ऐकायला? आमिर हडकर आणि मंडळी, आगला स्टेशन अंधेरी. हे असं वाटतंय ते. तुला माहित नाही? काय मेजर ए नावाचा मोठा बँड आहे त्यांचा. ह्यांचा हा मेजर नावचा ब्रँड आहे? मग ब्रँड नाही बँड. सॉरी आता मला माहिती नव्हतं ना. सॉरी भाई, सॉरी. तुमच्यासारखाच आम्हाला बँड सुरू करायचा आहे. मला माहिती नव्हतं. आय एम सॉरी. अरे बाई, भारी. तर असंच पाहिजे कोण आम्हाला. कोण कोण असणार आहे बँड मध्ये? मी आहे ना काकू, मी गटारिस्ट आहे. गटारिस्ट नाही, गिटारिस्ट असतं ते. नाही नाही, त्याची लायकी तीच आहे. गटारीला दारू पिऊन गटारात पडणार तर गटारिस्टच होणार. काय हो काकू, आपण आता दारू सोडले. आणि हा दत्तू काय करणार आहे? दत्तू, मी ड्रम वाजवणार आहे. दत्तू दाखव तुझी कला एकदा. ही कला आहे तुझी. काट्या फेकल्या. हा. परत आल्या. बघितलं काय? फेकल्या, आल्या. साधा नाही. हा. असं आहे ते. भारी आहे. हा झालं तुमचं. बँड करायला वर्गणी मागायला आलात ना? गर्दी ना. थोबडवीन ना, थोबडवीन पैसे मागायला आलात तर. तुझं काय झालं ग? का चिडचिड करतेस ग तू एवढी? तू? म्हणजे तुम्ही काय एवढी चिडचिड करताय? काकू तुम्हाला माहितीये का, तुमचं वजन वाढलंय ना म्हणून तुमची चिडचिड होते. तुमचं वजन किती आहे सांगा मला आता.
98.3. वजन आहे की रेडिओ स्टेशन ठीक आहे हा वर्गणी मागायला आलेलो नाही आहे मग? आम्हाला प्रियाला आमच्या बँड मध्ये लीड सिंगर म्हणून साईन करायचं हा मी लीड सिंगर येस पण मला नाही जमणार रे मी बेडरूम सिंगर आहे. प्रिया टेन्शन घेऊ नको तू लीड सिंगर आहेस आपली हा. इमॅजिन कर तू स्टेजवर उभी आहेस तुझ्यावरती फोकस आहे हा खचाखच मैदान भरलेलं आहे लोक तुझ्यावर ओरडतात टाळ्या वाजवतात प्रिया 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 आता मला जायचंय बँड मध्ये. चला चला मग जाऊया आपण याच्यात मी कुठे आहे? बोलो ना खचाखच भरलेलं मैदान मारेल ना सर. यांचं नको ऐकू हा. सर कोण कुत्रा पण येणार नाही यांच्या शोला. सांग बाबा आम्ही आमच्या बँड मध्ये अजय अतुल सरांना घेतोय अजय अतुल सर होय कोणाला? अजय अतुल सर खास ओळख आहे आपली चल चल ते कशाला येतील तुझ्या बँड मध्ये? अरे बाबा आमचं ठरलंय त्यांची फी पण मी देणार आहे 15 करोड रुपये मी देणार आहे एवढी म्हणजे काय किती? 15 करोड तू देणार आहेस? म्हणजे गप बघा खोटं बोलू नकोस. काकू बिझनेस आहे आता मला सांगा मी अजय अतुल सरांना घेणार आमचा शो हाऊसफुल होणार की नाही होणार होईल. एक तिकीट 1000 रुपयाला अशी आम्ही 5000 तिकीट विकणार आहे 5,000. किती होणार एका शोचे 50 लाख 50 लाख. बरोबर 50 लाख गुणिले मी 50 टूरचं प्लॅन केलेलं आहे 50 लाख गुणुले 50 50. किती झाले 25 करोड त्यातले 15 करोड अजय अतुल सरांना देणार मी उरले किती 10 10. 5 माझे हा. 5 फक्त प्रियाचे एकटीचे 5 करोड अय्यो. म्हणजे अतुल सरांसोबत गायला भेटणार म्हणजे काय आणि 5 करोड पण मिळणार. 5 करोड तुझेच बरं एक काम करा आता वेळ नका दौडू चला आपल्याला रियाजाला लोणावळ्याला जायचं चल ए. ए. रियाजाला लोणावळ्याला का? थंड हवेचं ठिकाण आहे कोणी डिस्टर्ब करत नाही इथं कसं चाळीमध्ये लोक त्रास येतात ना म्हणून हा, हा. मी येते आत्या मग जायचं चल, बँड back, मध्ये. back, back. ऐक ना गौऱ्या काय? ऍक्च्युली ना लहानपणी मी सुद्धा गायचे. मी काय बोलतोय काकू अरे नाही मी खरं सिरियसली बोलते मी पण गायचे लहानपणी कवितांना चाली लावायचे मी. काकू असं नका ना करू आम्हाला जाऊ दे ना, आता ठरलं ना आमचं नाही, मी खरंच गाणं गायचं. एकदा चान्स दे ना. ठीक आहे एकदा तुझ्या एकदा band मध्ये. एकदा हा एकदा हा, का काकू का नक्की. गा, गा, गा. ए, लहानपणी गायचं आता मला असं भीती या, वाटते. एकदा, एकदा, एकदा. एक नीट आहे का थोडं समजून घ्या. हम्म. डोंगराला आग लागली पळा पळा डोंगराला आग लागली पळा पळा. मी चाल लावली मी चाल लावली. अजून एक आहे म्हणजे लहानपणी अजून एक ऐकू. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. बापरे काय आहे? मी चाल लावलेत गाणे. अजून एक लहान अजून नको. काय मी लावले गाणे. अजून काय आहे ना नाही. संपलं तुमचं हा, आवडले ना? अरे काय आहे हे असं नाही आहे ते अरे सगळी बालगीत आहेत ही नाही चालणार आपल्याला बॉलिवूडची गाणी पाहिजे मराठी लेटेस्ट गाणी पाहिजेत आपल्या बँड मध्ये मग बॉलिवूडची गाणी पण मी गाते ना. कोणतं त्या दिवशी परवा तुला ऐक एक मिनिट कोणतं गाणं ऐका झूमे जो पठान मेरी जान झूमे जो पठान मेरी जान. गौऱ्या तुझ्या तर ए, ए, हे ऐकायला बोलवलं आम्हाला माझ्या समोर गायला शाहरुख खान समोर गाऊ नका नाही तर असं करेल दोन्ही हाताने बुक्की मारत पाठीत घपकन कळलं काय सिरियसली गाते. अरे तुम्ही नका ना तुम्ही मला घे ना बँड मध्ये. अरे बघू ना आता ठरतं ना आपलं काय रे बहिणी? हा, हा, बघू, चल, बघू. जायचं प्रिया आपण निघूया? गाऊ का? एक गाणं आमच्या हा, हा, का, प्रिया गा. तू गाणं मला ओपेरा येतो मी ओपेरा गाऊ. ओपेरा अरे ओपेरा कॉमेडी केली पहिल्या दिवशी कॉमेडी केली दुसऱ्या दिवशी कचकन मेली तुझी कॉमेडी हो प्रिया तुला गाता येतं प्लीज बाळा एकदा ट्राय कर हा एकदा हा हा ओपेरा हा वा 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 आता सर हाय 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 हाय
आत्ता गाणं कोण म्हणत होतं इथे? तुम्ही खरंच आले. हा कसं काय आलं रे हे कसे काय आले हे कसे काय आले? हाय सर हाय. माय सेल्फ गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाला टाणा. एक मिनिट, तू हे म्युझिक कसं काय म्हणतो रे? कसं हे काय? म्युझिक लक्ष्मीकांत प्यारेलालचं हम मधलं म्युझिक आहे, अमिताभ बच्चनसाठी केलेलं. वय तू हे म्युझिक कसं काय म्हणतो? भाई सांगा सरांना 600 एपिसोड आपण काय करतोय सांगा ते. हो सर. तू हे म्युझिक 600 एपिसोड हवा तू हे म्हणतोय? हा एक मिनिट थांब. काय काय चेक आहे चेक मला चेक देतात प्यारे भाई, हा नमस्ते, अतुल बोल रहा हूँ. प्यारे भाई, इथे एक मुलगा आहे गौरव मोरे, तो ना 600 एपिसोड तुमचं ते टाणा नाना हम मधलं म्युझिक वापरतोय आणि रॉयल्टी शिवाय वापरतोय तो. तर त्याला ना 1,00,000 रुपये एका एपिसोडच्या, अशामुळे 6 करोडचं एक बिल पाठवून दे त्याला. हा, मी तुम्हाला येऊन भेटतो मांजरा, आपण बोलू. हा ओके. परतोय. पैशाची तयारी 6 करा. करोड अयो किती शून्य ते पण मला माहित नाही सर. सर असं करू नका ना म्युझिक सर. वापरायचं नाही ना राजा पहिले. तुम्हाला काय वाटलं विदाऊट रॉयल्टी असंच वाजवशील? तुम्ही याला रॉयल्टी लावणार? याला आत्ता फक्त हो सर रॉयल्टी लावू. ओळखता ना तुम्ही याला? हा म्हणजे ओळखता? याला हा. हा कोण आहे? सर याच्यासारखं दिसणाऱ्या आमच्या ऑफिसला 4-5 ट्रॉफीज आहेत फक्त. आणि बाथरूम मध्ये एक मॉप आहे, ते पण पांढरा. त्याचे केस पांढरे आहेत, याचे काळे आहेत. नाही, पण हा बोलतो ओळखतो. तुमच्या नावावर 50 शोची टूर घेतली याने. 50 शोज. हा. अरे ते केदार शिंदेला 2021 मध्ये आम्ही त्यांनी कॉन्टॅक्ट केलेलं. त्याच्या पिक्चरची गाणी आत्ता कम्प्लीट झाली आणि आत्ता त्याचा सिनेमा येतो. 2025 पर्यंतच्या आमच्या सगळ्या डेट गेल्यात. एवढे प्रोजेक्ट आहेत पाईपलाईन मध्ये. पाईपलाईन मध्ये आहेत. मग तुमची पाईपलाईन चॉकअप होत नाही? याची कॉमेडी. पण सर तुम्ही इथे कसे का आले? हा डायरेक्ट काय म्हणजे हा बरं झालं. इथे मी आता दहिसरलो होतो, बाईकवरून येत होतो आणि मला ना एक असा स्वर्गीय असा काहीतरी गाण्याचा आवाज आला. मी खोटं ना सांगा, मी 200च्या स्पीडनी इथपर्यंत आलो. नाही कोण गात होतं बघण्याचं. अच्छा तू गात आम्ही होती माझं. काय अप्रतिम, काय रॉ टॅलेंट आहे तुझं. वा 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 वा, सुंदर गाते तू. आम्ही आत्ता एक ऑपेराचा आता एक कार्यक्रम करतोय, त्याच्यासाठी तू परफेक्ट कास्टिंग. तू चल माझ्याबरोबर. चल ऍक्च्युली ती माझी भाची आहे. मी पण गाते. बर. लहानपणापासून गाते. एक ऐकू. बर गाय. कवितांना चालला होता. ती ऐकत होती. मग कशी केली ते ऐकत. गा गा. झूमे जो पठान मेरी जान, झूमे जो पठान मेरी जान. लहानपणापासून गाते. मला पण घेऊन चला. नाही बाळा, काय करतो मी आता बाईकवर आलो ना, हा. तर हिलाच नेऊ शकतो. बाईकचं इंजिन ऑलरेडी हेवी आहे, 2 इंजिन मला नाही घेऊन जात आहे. तू चल बाळा. आणि सर मला घेऊन जा. तुला टेम्पो पाठवतो ना मी. आजाला सांगून तुला टेम्पो आवडतो, टेम्पोत नाही तू. सर माईक इधर टेम्पो में तू टेम्पोच्या पुढं ते नसतं का लटकलेलं, बाहुली आणि तू पैशाची तयारी ठेव. हा ते रॉयल्टीचं इथून पुढं जर का ते टाणाना वाजवलं तर लक्षात ठेव, लय मोठा बांबू पडेल. Sorry. तू चल बाळा चल, चल. काय सेलिब्रिटी म्हणून कुठून जाणार काय? आम्हाला इकडनं एंट्री, त्यांना इकडनं एक्झिट, इथं एंट्री, सगळं इकडनं. ठीक आहे बाबा, आत काय बोलणार ना आता. पुढे चाललास? कुठे चालला म्हणजे? ओळखतोस ना तू? खास आहे, नंबर आहे माझ्याकडे त्यांचा आहे बघा. नंबर आहे? नंबर आहे बोलत आता बरोबर लागला. आता बरोबर लागला म्हणजे हे बघ. क्या बात है, जोरदार टाळ्या. अतुलदाच्या एंट्रीमध्ये एकदम विशेष तडका लागला परफॉर्मन्सला. कडक परफॉर्मन्स. सई, व्हेरी चार्मिंग परफॉर्मन्स. गौऱ्या ॲज युजल तुझा थंडर तू स्टील केलासच नेहमीप्रमाणे. मजा आली. अतुल, असं वाटतं की तू स्टेजवर आलास, यू बिलॉंग हिअर. म्हणजे नेहमी इथे येऊन जे तुम्ही बागडून जाता त्यांनी खूप मजा येते. थँक्यू फॉर कमिंग. आणि मनापासून शो एन्जॉय करता ह्याचा आम्हाला जास्त आनंद होतो. फार मजा आली. 4 छान लावले तुझ्या एंट्रीनी. प्रिया, तुझ्या आवाजाचा वापर तू खूप सुंदर करतेस. मस्त, वने मस्त, मजा आली. वा 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 वा.